भूमिका असं आहे की तुम्ही जेव्हा संविधानावर चर्चा करता आणि संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे आपल्याला ब्रह्मवाक्यासारख्या आहेत. त्या या संविधानामध्ये एक पक्षांतर विरोधी कायदा आला. तो आर्टिकल 10A असा आहे. त्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये अतिशय सुस्पष्ट असं म्हटलं होतं की त्यावेळेला असं अयराम गैराम हा शब्द असेल तुमच्या लक्षात बघा. अयराम गैराम हा शब्द वापरला जायचा. इकडलं तिकडे हे बंद व्हायला हवं. लोक तुम्हाला एका विचारधारेला एका पक्षाला निवडून देतात, तुम्ही पक्ष सोडता दुसरीकडे पळता, हे बंद व्हायला हवं. मग काय करता येईल म्हणून एक निर्बंध घालावा असा विचार आला. आणि तो निर्बंध घालताना विचार असं जर जायला तर काय करूया म्हणून त्यांनी ते 2/3 एक तरतूद केली. आणि असं अपेक्षा केली की सर्वसाधारण पक्ष कधी फुटला तो 2/3 फुटेल, असं घडेल, इतकी परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं नव्हतं त्यांना. पण घडलं. आणि घडलं तेव्हा सुद्धा खास करून शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं ते 2/3 नव्हतं. 14-15 आमदार पहिल्यांदा गेले. मग त्यांना कळलं की अभय मिळतंय आणि ते अभय सत्ताधारी पक्षाकडनं मिळतंय, त्यांच्याकडनं संरक्षण मिळतंय. म्हणून ती राज्य तुम्ही पहा. ते गुजरात, सुरतला गेले म्हणजे गुजरातमध्ये गेले, ते गुवाहाटीला गेले म्हणजे आसाममध्ये गेले, ते गोव्यात गेले. ही तिन्ही राज्य भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असलेली राज्य आहेत. मग ह्यांना संरक्षण मिळते कळल्यानंतर मग काही लोक प्रलोभनामुळे, काही धमकीमुळे, काही ईडीमुळे गेले. आता हे गेल्यानंतर जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयात हा विषय आला तेव्हा त्या विषयाला धरून सर्वोच्च न्यायालयानं संविधानाचा सन्मान राखणारा आर्टिकल 10चा उपयोग करून न्याय द्यायला हवा होता. तारखा देत बसले आणि दरम्यान त्यांनी माननीय चंद्रचूडांनी अनेक ताशेरे झाडले. त्या ताशेऱ्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट, खास करून महामहिम राज्यपालांनी घेतलेल्या प्रत्येक कारवाईबद्दल असंविधानिक आहेत असं ते म्हणाले. मग जर असंविधानिक असतील तर त्यांना शपथ देणं संविधानिक होतं का? मुळात पक्ष हा एक वेगळा आहे आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे वैधानिक जो तिथे आलेला, विधानसभेत निवडून गेला किंवा लोकसभेतला गेलेला संसदीय दल, विधानमंडळ दल, हे निवडून गेलेले लोक असतात. त्यांचा कार्यकाळ आहे ना 5 वर्षाचा. पक्षाला कार्यकाळ नाही, तो अनादी आणि अनंत आहे. पक्ष एका बाजूला आहे आणि मग त्या पक्षातनं काही आमदार गेले, त्यांची संख्या धरून ते इलेक्शन कमिशन सरळ आमचं नाव आणि चिन्ह घेऊन जातं. हे कशात बसतं? संबंध 75 वर्षाच्या अनेक पक्ष फुटले म्हणून पक्षाचं नाव नाही दिलं कोणी त्यांना. एक तर नाव फ्रीज झालं असेल किंवा दिलं असेल तर त्यांनी दुसरी नावं घेतली. काँग्रेस पक्षाची छकलं झाली. समाजवादी पक्ष, हा समाजवादी काँग्रेस, ही काँग्रेस, ती काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, सगळे आले ना. पण मूळ काँग्रेसचं नाव त्यांना दिलं नाही. इकडं मूळ नावच देऊन टाकलं. बरं, चिन्हही दिलं नाही त्यांचं काँग्रेसचं त्यांना. हे लक्षात घ्या पहिले. इथं त्यांनी दोन्ही गोष्टी करून टाकल्या. ह्या दोन्ही असंविधानिक गैर होत्या. इथं तुम्ही माननीय चंद्रचूडांकडे सगळं मान्य त्यांच्या ताचेत आल्यानंतर ते तारखा देत बसले. बरं, मजा अशी की कुठलाही विधानमंडळाचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. हे 2.5 वर्षानंतर घडलं, पण त्यांचा उर्वरित 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्या कार्यकालामध्ये तुम्ही निर्णय दिला पाहिजे ना. तुम्ही तो सबंध कार्यकाल तारखा देत घालवला आणि तुम्हाला रामशास्त्री प्रभूने वाहण्याची संधी या देशानं दिली होती. ती संधी त्यांनी गमावली आणि उलट अन्याय केला. त्यांना गैरसंवैधानिक सरकार चालवण्याची अनुमती देणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा त्यांनी केला असं मी समजतो. मणिशंकर अय्यर यांनी आज खुलासा केला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून. जर प्रणव मुखर्जी यांना त्यावेळेस पंतप्रधान केलं असतं तर 2014ची परिस्थिती पुन्हा उद्भवली नसती. अण्णा हजारेचं आंदोलन एवढं फोफावलं नसतं. एक प्रकारे त्यावेळेस मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती करावं आणि प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करावं असं त्यांनी म्हटलं होतं. आणि सोनिया गांधींनी माझ्यावर फार अन्याय केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं पुस्तकातल्या गोष्टी या इतिहासात गेल्या पाहिजेत. त्या जरचर्चा असतात, त्या चर्चेसाठी असतात. त्या पलीकडे आता त्याचा परिणाम आत्ता काय उपयोग आहे का सांगून. इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. अगदी राजशाहीपासूनच्या गोष्टी आहेत. हे झालं असतं तर, हे जगले असते तर, हे गेले नसते तर. आजही आम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल सारखं वाटतं ना. महाराज असते तर काय झालं असतं. पण ते असते तर आणि नसते तर, हे जर तर मध्ये फार बोलण्यात अर्थ नाही. राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झालेला आहे, पण सगळ्या खात्यांना बिनखात्याचे मंत्री आहेत. कारण कुणालाच कुठलंही खातं दिलेलं नाही. फक्त मुख्यमंत्री सगळ्या खात्याचे आहेत. तुम्हाला सांगू का, या सगळ्याचं कारण भारतीय जनता पार्टी आहे. त्यानं या देशातल्या राजकारणातला जो बाजार मांडला आहे ना,
ते बाजार बसवे कोण असतील तर ते भारतीय जनता पार्टी आहे. आणि बाजारातले आहे ते उरलेल्या, त्या काय त्यांना काय किंमत आहे, त्यांची किंमत जशी येईल तशी बघत राहायची. ती कोणाला 2-2.5 वर्षाची संधी, कोणाला 1 वर्षाची संधी, हे सगळा खेळखंडोबा. वाईट वाटतं, माझ्या महाराष्ट्राचा खेळखंडोबा होतोय, भुजबळांना मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळखंडा होतोय, खेळखंडोबा होतोय, मराठी माणसाचा खेळखंडोबा होतोय. त्याचं दुःख वाटतं. छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं नाही, त्यावरून ओबीसीवरती अन्याय झाला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा ते शरद पवारांसोबत होते तेव्हा ते नेहमी मंत्रिमंडळात पाहायला मिळाले, मोठा सन्मान मिळायचा. पण आता त्यांचा अपमान केला, त्यांनी स्वतः म्हटलं की मी नाराज आहे. आता त्याच्यावर त्यांचं उत्तर, मी कशाला काय समर्थन किंवा विरोध करून काय करायचं ना. तुम्ही तुमचा मार्ग निवडलाय, त्या मार्गामध्ये असंच असणार. सन्मानानं जगायचं ठरवलं ना, काय असले मान येत नाहीत. पदांमुळे ते कमी होत नाहीत किंवा पदांमुळे ते वाढतही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथून मागचे विस्तार मुंबईत होताना बघायला मिळायचे, नागपुरात तसे खूप विस्तार झाले नव्हते. मला वाटतं फक्त 91ला 2 मंत्र्यांची शपथ इथं झाली होती. म्हणजे पूर्ण विस्तार नागपूरला झाला. मुंबईचं स्थान कमी करण्याचं कारस्थान, मुंबईचा जो एक संबंध देशामध्ये त्याचं जे वेगळं स्थान आहे, महाराष्ट्राची ती राजधानी, तिचं कमी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं फार पूर्वीपासून सुरू केलंय. त्यातला हा पुढचा पाढा आहे. परभणीमध्ये खूप घटना घडत आहेत. आज परभणी बंदची हाक दिली. सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या मुलाचा, तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. मला वाटतं परभणीतलं उदाहरण असेल किंवा त्या ईडीच्यामुळे परबारनी केलेली आत्महत्या असेल. त्या दोन्ही गोष्टी गंभीर आहेत बरं का. मी आज परभणीच्या विषयावर पुन्हा स्थगन प्रस्ताव दिला होता, घेतच नाहीत. बरं, इथल्या सभागृहाची कामकाज पद्धती अशी आहे की काही स्थगन प्रस्ताव आले होते, ते कोणाचे आले, कशासाठी आले, काय त्याचं बोलू पण देत नाही आणि सांगतही नाही. खरं तर तो स्थगन प्रस्तावाचा विषय आहे की देशाचं संविधान फाडलं जातं. ते फाडणारा कोणीही व्यक्ती असेल तर तो आमचा अवमान आहे, संविधानाचा अवमान आहे. त्यामुळे लोकांना उद्वेग येणं स्वाभाविक आहे. पण ज्यांनी आंदोलन छेडलं त्यांना मरेपर्यंत मारणं हे कशात जमतं मला माहिती नाही. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू व्हावा हे प्रकरण गंभीर आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. म्हणून मी आज सभागृहात पण इथं मांडण्याचा प्रयत्न केला. आज तिथं जे आंदोलन आहे, सरकारनं याची गंभीर दखल घ्यावी. त्यांना खात्यामध्ये, मंत्र्यांमध्ये ज्यांना हौस आणि सहकुटुंब सहपरिवार मंत्रिपदासाठी त्यांना महाराष्ट्राचं वाटोळं होतंय त्याची चिंता नाही आहे. ते दुःख जास्त मोठं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपण आज भेट घेणार होते. माननीय मोदी साहेबांच्याकडनं आत्ता निरोप असा आलेला आहे की ते आज दिल्लीमध्ये नाही आहेत, म्हणजे इकडे पार्लमेंटमध्ये येणार नाही आहेत. त्यामुळे भेट आता उद्या मला सांगतील असं कळवलंय. 1 नेशन 1 इलेक्शन मांडलं जाणार होतं, पण आज ते मांडलं जाणार नाहीये. पक्षाची मला वाटतं संबंध, मला पक्षाची भूमिका, मुळात देशाची भूमिका. आता तुमच्या निवडणुका निष्पक्ष होत आहेत का, इथून सुरुवात आहे ना हो. इथून सुरुवात आहे, सेशन नाही राहिले हो आता. त्यामुळे 1 नेशन 1 इलेक्शन हा एक मोठा गहन विषय आहे. तो इतका सोपा नाही जितकं ते एखाद्या फ्रेजप्रमाणे बोललं जातं, त्यावेळी तितके तर सोपं नाही आहे ते. त्याच्यामध्ये हा मतदार हा सुद्धा राजा आहे, त्यालाही विचारलं गेलं म्हणजे तुलाही योग्य वाटतं का. आणि त्याच्यासाठी जी कार्यपद्धती तुम्हाला आज नाही निवडणुका घेत आहेत. झारखंडसारख्या एवढ्या छोट्या राज्याच्या 2 टप्प्यात निवडणुका घेता तुम्ही. लोकसभा 5 आणि 6 टप्प्यात घेता. ते टप्पे तुम्हाला जमत आहे. तुमच्या मशीनबद्दलच्या लोकांच्या मनामधल्या शंका आहेत. मग बॅलेट पेपरने घेणार का, इथपासून सुरुवात आहे. अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतं त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की यांना नक्की काय करायचं आहे ते. आणि म्हणून आपल्याला यासाठी मला जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे, संयुक्त समितीकडे गेलं पाहिजे. त्याची अतिशय गांभीर्यानं चर्चा व्हायला हवी आणि त्यानंतर त्या बिलाचा विचार केला गेला. परंतु प्रादेशिक पक्षांची अस्मिता याच्यामुळे निश्चितपणे. अरे वा, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तीच तर खरी गमक आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पहा, देशाची छकलं उडतील का अशी भीती वाटत राहते मला. देश असं खाली निमुळत आहे आपला. आणि ती सगळी जी छोटी राज्य आहेत, केरळ असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, आता तेलंगणा आहे, महाराष्ट्रसुद्धा तिथून सुरुवात आहे खाली. त्यांना दाबलं जातं. तुम्ही पहा, शेवटी आकड्यांचा खेळ आहे ना. त्यांचा आकडा कधीच मोठा, राज्यच छोटी आहेत, ती लोकसंख्या कमी आहे, ती त्यांचा कधी पंतप्रधान होईल का. राष्ट्रीय मुद्दे हवी होतील का प्रादेशिक, हे सगळे ते त्यांना म्हणून तर ते करायचं आहे ना. कुठूनही जमत नाही, मग आता हे आयडिया करू. मग ही आयडिया करून जमलं तर जमलं.
बघू वरे खाली खाली काय करता येईल तर. म्हणजे लोकांचा गोंधळ निर्माण करणं, म्हणजे प्रादेशिक पक्ष विधानसभेला त्यांचं पक्ष चिन्ह घेऊन लढणार, लोकसभेला त्यांचं पक्ष चिन्ह घेऊन लढणार आणि इथं हे राष्ट्रीय पक्ष म्हणून उभे राहणार आणि मग लोकांमध्ये गोंधळ निर्माण करायचा. पुन्हा बशी नाहीतच साथीला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.